नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिलाने सरांच्या YouTube चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 3 त्रिकोण या प्रकरणातील प्रश्न संग्रह सराव संच 3.2 मधील उदाहरण क्रमांक 3 चा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे। पुढील आकृतीतील माहितीवरून त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहायची आहे आणि उरलेले एकरूप घटक लिहायचे आहेत। चला तर मग मित्रांनो, त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्यांचा आपण या ठिकाणी वापर करूया। तर बघा, या ठिकाणी निरीक्षण केल्यावर दिलेल्या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाची एक बाजू आणि तिची संगत बाजू आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी एका त्रिकोणाचा कर्ण आणि दुसऱ्या त्रिकोणाचा संगत कर्ण, म्हणजे एकच कर्ण असतो। एका त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कर्ण आणि एक बाजू यांच्याशी एकरूप असतात, तेव्हा ते दोन त्रिकोण कर्णभुजा प्रमेयानुसार कर्णभुजा कसोटी जी आहे त्या कसोटीनुसार एकरूप असतात। तर मग बघा, या ठिकाणी ही AB साइड सिंगल डॉटने दाखवलेली आहे आणि त्याच पद्धतीने PQ साइड सुद्धा सिंगल डॉटने दाखवलेली आहे। आणि एक कोण पहिल्या त्रिकोणामध्ये 90 अंश मापाचा दाखवलेला आहे, त्याची समोरची बाजू कर्ण। त्याच पद्धतीने दुसऱ्या त्रिकोणाकडे बघा मित्रांनो, एक कोण काटकोन दाखवलेला आहे आणि त्याची बाजू समोरची बाजू PR हे पण डबल डॉटने दाखवलेले आहे, डबल डॉटने। म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतं की कर्णभुजा प्रमेय। चला तर मग मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी त्रिकोण ABC दिसत आहे। ABC बघा, 90 अंशाकडून सिंगल लाईन कडे, सिंगल लाईन कडून डबल लाईन कडे, 90 अंशाकडून सिंगल लाईन कडे, सिंगल लाईन कडून डबल लाईन कडे, म्हणजे QPR असं देणार। एकरूप त्रिकोण QPR। तर या ठिकाणी हा कर्ण, याच्याशी एकरूप हा कर्ण, काटकोन करणारी ही बाजू AB, तिची संगत बाजू दिलेली आहे इथं PQ। म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी हे जे एकरूप आहे, हे एकरूपतेची कसोटी आपण या ठिकाणी सांगणार कर्णभुजा कसोटी। कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत। लक्षात येत असेल मित्रांनो, बरोबर? आता उरलेले जे घटक आहेत ते एकरूप दाखवायचे आहेत। बघा, उरलेल्या घटकामध्ये आपल्याला बाजू AB ला एकरूप बाजू PQ दाखवलेली आहे। उरलेली बाजू या ठिकाणी AC दिसत आहे तुम्हाला, बघा AC, तिची संगत बाजू या ठिकाणी QR दिसत आहे। म्हणजे बाजू AC एकरूप बाजू QR। एक पहिला घटक दाखवूया, बाजू AC एकरूप बाजू QR। याचं कारण देणं फार महत्वाचं आहे। एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू। थोडक्यात आपण याला लिहू शकतो मित्रांनो। थोडक्यात कसं लिहिणार, मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात दिलेला आहे। करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल। अगदी थोडक्यात एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू असं लिहिण्यापेक्षा करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CSCT टेस्ट असं पण आपण लिहू शकतो। दुसरी गोष्ट बघा, या ठिकाणी सिंगल लाईन, सिंगल डॉट आणि डबल डॉट यांच्यामध्ये कोन B आहे। असाच तिकडे संगत बघा, सिंगल लाईन आणि सिंगल डॉट आणि डबल डॉट यांच्यामध्ये हा कोन B आहे। हे सारख्याच कलरने दाखवले, म्हणजे B एकरूप P, कोन B एकरूप कोन P।
थ्री डायमेन्शनल नेम जर दिलं तर फार उत्तम. ABC, ABC आणि P चं QPR, QPR. अजून दुसरं तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी बघा मित्रांनो, डबल डॉट आणि ट्रिपल डॉट यांच्या मधला, या दोन साइड मधला हा कोन C कोन, बरोबर. डबल डॉट आणि ट्रिपल डॉट, डबल डॉट आणि ट्रिपल डॉट यांच्या मधला R कोन सारख्याच कलरने दाखवलेला आहे. म्हणजे कोन C एकरूप कोन R, कोन C, कोन C एकरूप कोन R. थ्री डायमेन्शनल नेम जर दिलं तर अधिक उत्तम. ACB इथं देऊया नाव आपण कोन ACB आणि R चं नाव देऊया PRQ, PRQ. याचं पण कारण आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. एकरूप त्रिकोणाचे संगत कोन, एकरूप त्रिकोणाचे, एकरूप त्रिकोणाचे संगत कोन, संगत कोन. नीट लक्षात घ्या मित्रांनो. याला थोडक्यात आपण लिहिणार करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे थोडक्यात लक्षात घ्या प्लीज, हे रिझन फार महत्वाचं आहे. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीनं आकृतीच्या माहितीवरून आपण त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी, कर्णभुजा कसोटी लिहिलेली आहे आणि उरलेले जे घटक आहेत एकरूप घटक ते आपण दाखवलेले आहेत. ओके मित्रांनो, आता उदाहरण क्रमांक 4 चा अभ्यास करणार. बघा याही ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्रिकोण LMN दिलेला आहे आणि दुसरा त्रिकोण PNM, हे दोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत आणि यांच्यामध्ये आपल्याला LM बरोबर PN, LM केवढ्या मापाची आहे तेवढ्याच मापाची PN आहे. हे आयडेंटिकल साइन बघा सारख्याच खुणाने दाखवलेला आहे, सिंगल मार्क सिंगल मार्क. आणि दुसरी गोष्ट की LN डबल मार्कने दाखवलेले आहे आणि PM सुद्धा डबल मार्कने दाखवलेले आहे. म्हणजे या ठिकाणी दोन बाजू एकरूप आहेत. दिलेल्या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तीन बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन बाजूंशी एकरूप असतील तेव्हा ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप असतात. ही कसोटी आपल्याला माहित आहे. त्यापैकी दोन बाजूची जोडी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि तिसरी जोडी मात्र आपल्याला शोधायची आहे. तर ऑब्झर्वेशन करा, LMN या त्रिकोणामध्ये आणि त्रिकोण PNM या त्रिकोणामध्ये बाजू MN ही दोघांची आहे. लक्षात घ्या प्लीज, MN ही बाजू दोघांची आहे म्हणजे सामायिक बाजू आहे. बघा निरीक्षण करा, LMN हा त्रिकोण पाहिला, याची बाजू MN आहे. दुसरा त्रिकोण बघा PNM, या त्रिकोणामध्ये पण MN बाजू सामायिक आहे. म्हणजे आपण हे दोन त्रिकोण दिलेल्या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तीन बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन बाजूंशी एकरूप असतील तेव्हा ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप असतात. चला मग मित्रांनो, या ठिकाणी आपण हे त्रिकोण दाखवूया. LMN त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण PNM मित्रांनो, याचं कारण देऊन द्या. या ठिकाणी कोणत्या कसोटीनुसार? बा 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 कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. लक्षात आलं? आता आपल्याला त्रिकोणाच्या एकरूपतेची कसोटी लिहिली. आता उरलेले एकरूप घटक आपल्याला लिहायचे आहेत. चला मग मित्रांनो, उरलेले एकरूप घटक लिहूया.
दुसरा मुद्दा उत्तराचा, उरलेले एकरूप घटक, उरलेले एकरूप घटक. चला मग मित्रांनो, उरलेले एकरूप घटक लिहूया. बघा, आकृतीचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे आणि उरलेले एकरूप घटक. आता इथं तिन्ही बाजू बाबा कसोटीनुसार आपण एकरूप दाखवलेले आहेत, म्हणजे फक्त कोण आपल्याला दाखवायचे आहे. आता चला, यल यम यन, यल यम यन हा कोण दिसतो आहे मित्रांनो? मी याला पांढऱ्या कलरने शेड केलेला आहे. हा, आता दुसऱ्या त्रिकोणाचा बघा, यल यम यन सिंगल डॉट कडून एक सामायिक कडे गेलो. तसंच येणार आपण पी एन यम, म्हणजे हा कोण पांढऱ्या सारख्याच कलरने दाखवलेला आहे. लक्षात घ्या, ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे पहिला घटक दाखवणार मित्रांनो कोण एम, एकरूप कोण एन. ओके, 3 डायमेन्शनल नेम लिहा, यल एम एन, यल एम एन. आणि यांचं 3 डायमेन्शनल नेम लिहा, पी एन एम, पी एन एम. ओके, आता दुसरी जोडी लिहायची आहे, यल एन एम. बघा, यल एन एम म्हणजे फक्त आणि फक्त हा अँगल जो मी तुम्हाला या कलर मध्ये दाखवलेला आहे. प्लीज या कलर मध्ये. हा, आता दुसऱ्या त्रिकोणाचा बघा, यल एन एम झालं, पी एम एन, पी एम एन म्हणजे फक्त हा. कलर नीट बघायचा आहे मित्रांनो, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ओके, आता याची नावं नीट लिहूया. कोण एन, कोण एन एकरूप कोण. ओके, एन लिहिला मी आधी, मग एम, कोण एम. 3 डायमेन्शनल नेम लिहा, यल एन एम, यल एन एम. आता एमचं 3 डायमेन्शनल नेम लिहा, पी एम एन, पी एम एन. ओके, अजून दिसत आहे एक कोण दाखवायचा आहे आपल्याला, एम एल एन. बघा, एम एल एन हा वरचा. हा, कलर बघा तुम्ही, तुम्हाला बरोबर कळेल मित्रांनो. आणि एन पी एम, एन पी एम दिसतो आहे मित्रांनो. कलर बघा, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोण यल, एकरूप कोण पी. 3 डायमेन्शनल नेम दाखवण्याचा प्रयत्न करा, एम एल एन, एम एल एन. आणि पी चं 3 डायमेन्शनल नेम एन पी एम, एन पी एम. मित्रांनो, यांचं सगळ्यांचं रिजन लिहिण्याचा प्रयत्न करा. काय? एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. रिजन काय? एकरूप त्रिकोणाचे, एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. थोडक्यात पण आपण लिहू शकतो. कसं लिहिणार थोडक्यात मित्रांनो? मागच्या एक्झाम्पल मध्ये पण आपण लिहिलं, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे थोडक्यात नीट लक्षात ठेवायचं आहे. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने दिलेल्या माहितीवरून आपल्याला कसोटी पण लिहिता येते आणि उरलेले एकरूप घटक पण आपल्याला दाखवता येतात. मित्रांनो, आता आपण उदाहरण क्रमांक 5 चा अभ्यास करणार. या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये रेख AB एकरूप रेख BC दिलेला आहे. रेख AB एकरूप रेख BC हे दिलेला आहे पक्षामध्ये, आणि दुसरा रेख AD एकरूप रेख DC किंवा CD. म्हणजे
दोन त्रिकोण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यापैकी दोन गोष्टी आपल्याला, दोन घटक आपल्याला दिलेले आहेत, दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत, तिसरी बाजू मात्र आपल्याला शोधायची आहे. अशा प्रकारचं गणित आपण आता जस्ट पाहिलं ह्याच व्हिडिओमध्ये की दिलेल्या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाचे तीन बाजू, दोन बाजू तर दिलेल्या आहेत, तिसरा घटक ओळखायचा आहे आणि तिसरा घटक आपल्या लक्षात येत आहे की बीडी हा दोघांचा आहे. बीडी ही जी बाजू आहे ही बाजू डाव्याकडच्या त्रिकोणाची पण आहे आणि उजव्या बाजूच्या त्रिकोणाची पण आहे. म्हणजे एकरूप बाजू आपल्याला या ठिकाणी ओळखता येत आहे आणि सिद्ध करून द्यायचं आहे की हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत, हे आपल्याला सिद्ध करून द्यायचं आहे. चला तर मग मित्रांनो, आता आपल्याला सिद्धतेमध्ये या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोण ABD व त्रिकोण CBD हे दोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत. बघा, ABD व CBD हे दोन त्रिकोण. यापैकीच्या पहिली बाजू बघा, तुम्हाला या ठिकाणी सारख्या खुणांनी दाखवलेली AB आयडेंटिकल दोन खुणांनी दाखवलेली आहे. ही दोन खुणांनी आपण याला कलर पण देऊ शकतो, म्हणजे तुमचं लक्षात येईल सारख्या कलरने दाखवलेला आहे. हा बाजू AB एकरूप बाजू दुसऱ्या त्रिकोणाची बघा BC. एक गोष्ट झाली, हे आपल्याला दिलेलं आहे, हे पक्षामध्ये आपल्याला दिलेलं आहे. ऍक्च्युअली पक्षामध्ये हे बघा AB एकरूप BC दिलेला आहे. दुसरं किमान पण आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही नीट लक्ष द्यायचं आहे की AD त्याच सारख्या कलरने दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि CD सिंगल लाईन सारख्या याने दाखवलेला आहे आणि दिलेलं पण आहे. ओके, आधी कधी पण आपल्याला सिद्ध करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे दिलेलं आहे ते आधी लिहून टाकायचं, म्हणजे त्याला कारण देता येतं आपल्याला पक्ष. बाजू आता याचं नाव आहे AD बाजू. दुसरी बाजू आहे CD बाजू, दिलेलं पण आहे पक्षामध्ये, याचं कारण पण आपण पक्ष. आणि दुसरी गोष्ट दिल्यानंतर आता तिसरी बाजू तुम्हाला दिसत आहे. निरीक्षण करा, BD बाजू BD एकरूप बाजू BD का मित्रांनो सामायिक बाजू. कारण फार महत्वाचं आहे, कारण द्या सामायिक बाजू. आता तुम्ही निरीक्षण करा, आपल्याला तीन गोष्टी या ठिकाणी आपण एकरूप दाखवू शकलो. दिलेल्या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाचे तीन बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन बाजूंशी एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात. कसोटी राहील बा 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 कसोटी. लक्ष द्या, बाजू 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 बाजू. ओके फ्रेंड्स, म्हणून या ठिकाणी त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण CBD कारण देणार बाजू त्याच कलर मध्ये बघा, आकृतीमध्ये बाजू बाजू. ओके, दुसरा कलर तोच बघा, ADDC किंवा CD. ती पण काय आहे, बाजू आहे. आणि तिसरं त्याच कलर मध्ये बघा, BD बा 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 कसोटी. नुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. कारण फार महत्वाचं आहे. त्याच कलर मध्ये बघा, बाजू दोघांची बाजू बघा, बाजू बघा त्याच पिंक कलर मध्ये
बाजू बघा त्याच ग्रीन कलर मध्ये. ओके, अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. मित्रांनो, आता आपण उदाहरण क्रमांक 6 चा अभ्यास करणार. आपल्याला या ठिकाणी आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये कोन P, हा जो कोन दिसत आहे हा कोन P आणि कोन R हे एकरूप आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट की रेख PQ एकरूप रेख QR हे पण आपल्याला दिलेलं आहे. मी सारख्या कलरने दाखवतो. बघा या ठिकाणी या दोन लाईन्स ज्या आहेत, दोन बाजू ज्या आहेत या एकरूप आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. आणि सिद्ध करून द्यायचं आहे की त्रिकोण PQT, आता बघा PQT हा त्रिकोण, मी याला पण कलर दुसरा देतो, हा कलर ग्रीन कलर. हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण मी तुम्हाला ग्रीन कलर मध्ये दाखवतो. हा त्रिकोण आणि दुसरा जो त्रिकोण आहे RQS हा त्रिकोण, हे दोन त्रिकोण पिंक कलरचा त्रिकोण दिसत आहे तुम्हाला, एक ग्रीन आणि एक पिंक. हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. मित्रांनो, चला मग आता सिद्धतेला सुरुवात करूया. सिद्धतेमध्ये बघा, सर्वप्रथम आपण दिलेली गोष्ट लिहितो. दोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत. त्रिकोण PQT व त्रिकोण RQS यामध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये लक्षात घ्या, या दोन त्रिकोणांमध्ये मित्रांनो पहिली दिलेली गोष्ट कोन P एकरूप कोन R. बघा आपण या ठिकाणी त्याला पांढऱ्या कलरने दाखवलेला आहे की हे दोन कोन आपल्याला एकरूप दाखवलेले आहेत. कोन P एकरूप कोन R. ओके, हे दिलेलं आहे, पक्षामध्ये दिलेलं आहे म्हणजे त्याचं कारण लिहिणार पक्ष. दुसरी अजून एक गोष्ट दिलेली आहे PQ एकरूप रेख QR. आता बघा PQ हा आणि RQ किंवा QR हे दिलेलं आहे म्हणजे आपण त्याला म्हणूया बाजू. बाजू दिलेली गोष्ट म्हणून लिहितो आहे PQ एकरूप दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू बघा QR. हे पण आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. ओके फ्रेंड्स, आता तिसरी गोष्ट मात्र आपल्याला शोधायची आहे. चला, या दोन्ही त्रिकोणांचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपलं असं लक्षात येतं की हा जो Q कोन आहे हा ग्रीन कलरच्या त्रिकोणाचा पण आहे आणि पिंक कलरच्या त्रिकोणाचा पण आहे, म्हणजे सामायिक आहे. कोन Q एकरूप कोन Q, कारण सामायिक कोन आहे, सामायिक कोन आहे. मित्रांनो, जर तुम्ही हे नाव 3 डायमेन्शनल लँग्वेज मध्ये लिहिली तर अतिशय उत्तम. Q, आता बघा मी तुम्हाला हा ग्रीन कलरचा PQT पर्यंतचा आहे, PQT ग्रीन कलरचा ना, ग्रीन कलरचा PQT ग्रीन कलर मध्येच बघा. त्याच्यानंतर पिंक कलर मधला Q बघा RQS, पिंक कलर मध्येच RQS. तीन गोष्टी मिळाल्या, कोन, बाजू, कोन. उजव्या बाजूला बघा कोन, बाजू, कोन म्हणजेच काय मित्रांनो, दिलेल्या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोनांशी आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या संगत बाजूशी एकरूप असतील तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप असतात, को बा को कसोटीनुसार. चला मग मित्रांनो इथे लिहूया, त्रिकोण PQT एकरूप त्रिकोण
RQS. कारण त्याच कलर मध्ये देतो. को व्हाईट कलरचा कोन बघा आकृतीमध्ये, हा कोन. त्याच्यानंतर हा बाजू बघा PQ, बाजू किंवा म्हणून को बा. आणि एवढ्या रंगाचा Q बघा, कोन बघा, सॉरी, को बा को कसोटी नुसार. लक्षात घ्या मित्रांनो, को बा को कसोटी तुमची लक्षात आलेली आहे. ओके. या ठिकाणी आपल्याला बेस व्यवस्थित माहित पाहिजे की दिलेल्या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू बघा, दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोनांनी आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूशी एकरूप असतात, तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप असतात. थोडक्यात को बा को कसोटी. हे दोन त्रिकोण PQT एकरूप त्रिकोण RQS. आला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स जर आपल्याला हवे असतील तर विलाने सर यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अभ्यासाच्या संदर्भामध्ये खरोखर अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण निश्चितपणे तुमच्या अडचणी सोडवू. थँक्यू.